तर नमस्कार गाईज, आज रविवार आहे. गुड मॉर्निंग. आत्ता वाजल्यात दुपारचे 1:30-2 वाजले असतील. पण आमची सकाळ आत्ताच झाल्या, त्यामुळं रविवार असल्यामुळं निवांत मी उठलो, आंघोळ विंघोळ केलो, जेवलो आणि आता मस्तपैकी आपला व्लॉग करायला घेतला आहे. तर आज पण आपली मॅच असणार आहे JPLची, आणि ती मॅच असणार आहे साई रेणुका, पद्मावती साई रेणुकासोबत. त्यामध्ये सगळे चांगले चांगले खेळाडू आहेत, स्टार प्लेयर आहेत. संदीप मकवाना सर आहेत, अमोल भोजने सर आहेत, अलंकार मोरे आहे. सगळे चांगले 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 प्लेयर्स आहेत. त्यांच्यासमोर आज मला बॉलिंग करायची आहे, तर मी खूप मेंटली प्रिपेअर करून जाणार आहे. चांगली बॉलिंग करणार आहे आणि चांगला गेम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक चांगला खेळाडू म्हणून आपण तिथं आपल्याला ग्राउंडवरती व्यवहार करायचा आहे, त्या हिशोबाने मी करणार आहे. तर तुम्ही बघू शकताय हे स्लीवलेस कसं आहे, जुडिओमधनं घेतलेला. 2-3 वर्ष झाले असेल. बघा, चड्डी पण जुडिओचीच आहे. तर आता आवरून थोड्या वेळानंतर आपण जायचं आहे डायरेक्ट स्टेडियमवरती. आज मी कुठल्याही परिस्थितीत काही पण होऊन दे, स्टेडियमवरचं रेकॉर्डिंग करायला मी विसरणार नाही आहे. मागच्या वेळी विसरलेलो आणि तुम्हाला असंच हायलाईट, जे मागच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं आहे की नाही, तसंच हायलाईट तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या पण ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, माझी बॉलिंग बघा, बाकीच्या प्लेयरांची बॅटिंग पण मी एक शॉट घेतो स्क्रीन रेकॉर्डिंग करून. माझ्या फोनमध्ये डेटा नाही, काय म्हणायचं त्याला, स्टोरेज कमी असते, त्यामुळे मी जास्त काही करायला जात नाही. तर ते आयफोन वापरणाऱ्यांना माहीतच आहे कसं असते काय असते. तर करूया काय, तर आज जेवढं चांगलं काय करता येईल तेवढं करायचं आहे. मी पण आता तयारीला लागणार आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आता कपडे बिपडे बाहेर काढतो, किट वगैरे काढणार आहे. हे तुम्हाला माहीतच आहे आपलं पर्पल कलरचं किट. तर 2 ते 3 दिवस, म्हणजे 1 दिवस गॅप पडला आहे पूर्ण, त्यामुळं जरा परत एक लवकर जाऊन वॉर्मअप सेशन घ्यायला लागणारच आहे कुठल्या पण परिस्थितीत. नॅपकिन झालं, लोअर आता कुठं ठेवल्या हुडकायला लागणार आहे, कारण धुवून ठेवलं आहे सगळं. तर चला भेटूया परत, देतो अपडेट काय असेल ते. तर आता मॅचला जाण्यासाठी मी रेडी झालेलो आहे. पहिली मॅच सुरू झाल्या, तुम्ही बघू शकता फोनवरतीच बघत बसलो आहे. आणि आता यानंतर ना आमची मॅच असणार आहे. पहिली इनिंगच सुरू आहे, त्यामुळे काही गडबड जास्त करणार नाही आहे. फक्त जाता मला एक वसीम भाईकडनं बॅट घ्यायची आहे. तो आदित्य गोखले घेऊन खेळतो आहे. बॅट खूप चांगलं आहे. मला इथे आता घे बोलला आहे. माझ्या घराला म्हणजे स्टेडियमवर जातानाच रोडला आपलं जे घर लागते. तर आज आपल्याला खेळायचं आहे, एवढंच मनापासून म्हणजे मनातनं प्रिपेअर करून चाललो आहे. चांगली बॉलिंग करायची आहे. आपण जास्त फालतूपणा काय करायचं नाही आहे, रूल्समध्ये राहायचं आहे आणि रिस्पेक्ट द्यायचं आहे सगळ्यांना. तर त्या हिशोबानं आता आपण प्रिपेअर झालेलो आहे. आता जाऊन शूज घालतो बाहेर. त्यावेळी शूज घालून दाखवलं तुम्हाला बेडरूममधनं, म्हणजे त्यावेळी ते नवीन शूज होतं, जस्ट बॉक्समधनं काढलेलं. आपल्याला आपल्या घरात म्हणजे आपल्या कोणाच्याच घरात चालत नाही असं बेडरूमपर्यंत शूज घालून आणणार. तर त्या हिशोबानं मी आता आवरतो आणि निघतो. तुम्हाला दाखवतो त्याच्या पुढचे सगळे अपडेट्स. बाय. दुसराही चेंडू हवा के साथ साथ घटा के संग संग बर शॉट हा ऑप्शन आहे पहिल्या ओव्हरसाठी. या वेळेला मात्र स्लाइसिंग स्क्वेअर बॅटमधून पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला. का आज मला पूर्ण शेवटचाही चेंडू आमची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर आरिफ खानच्या पहिल्या चेंडूवरती या वेळेला सुद्धा दुसऱ्या बाजूने अलंकार मोरेने सुद्धा पुन्हा एकदा बार बार लगातार चेंडू जातोय. 117चं टार्गेट डीएसके ने का सेट केलं याच्या मागचं कारणच हे आहे. यात जर 60-70 धावा असत्या तर मला वाटतं 3 ओव्हर मध्ये मॅच संपली असती. पण डीएसके ला सुद्धा ठाऊक आहे की पद्मावती साई रेणुका संघासमोर जर जिंकायचं असेल किंबहुना चांगली फाईट करायची असेल तर कमीत कमी 100 किंवा 100 अधिक धावा तुम्हाला बनवायच्या. नवीन गोलंदाज ओमकार पाटीलचा पहिल्या चेंडूवरती मात्र ऑन साइडला ड्राइव्ह केले चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे फंबल झालाय, मिसफील्ड होत आहे आणि नशिबाने मात्र दिली आहे साथ. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. संदीप मकवानाच्या बॅटमध्ये चौकार डबल सोडूनच द्या, 2च सिंगल बघायला मिळाल्यात आतापर्यंत.
आपटलेला बॉल फेकून दिलाय. या वेळेला चिमणी उडाली भुर्र आणि बॉल गेलाय दूर. फुल टॉस होता. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेला चेंडू जातोय. 2 धावांचा प्रयत्न तर नक्कीच होईल आणि 11व्या चेंडूला अर्धशतक. या वेळेला मात्र कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून डीपला मात्र प्रोटेक्शन आहे. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चपळता, चालाकी, चतुराई. या वेळेला सुद्धा से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कहो कि जरा अपनी औकात में रहे. या वेळेला बघा काय चोरटी धाव आहे. काय हो हात खोललेत. या वेळेला मिड विकेटला फिल्डर आहे. स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा मात्र उंची आहे, लांबी आहे आणि बॉल मात्र सरळ इनटू द क्राउड करणार. गोलंदाजी मार्क वरती सिफान. या वेळेला फटका फसलाय. स्विंग अँड मिस, प्ले अँड. या वेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी. रिव्हर्स करायची स्कोर कार्ड वरती आहेत, पण मॅच मध्ये कमबॅक कधीही होऊ शकतो. अनसर्टिनिटी, अनिश्चिततेचा खेळ. आणखीन एक फटका, पण या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये अलंकार मोरे सुद्धा आज चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतात. दक्षिण आफ्रिकेनं जिंकला सुद्धा होता आणि तसंच मात्र हे जिवंत उदाहरण या वेळेला सुद्धा काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. स्कोरिंग मॅचेस असू द्या. दरम्यान या वेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आहे. लॉंग ऑफ 70 वरती. म्हणजे काल जसं आपण पाहिलं होतं अथर्वला दत्ता पाटीलनं उत्तर दिलं होतं, तसं मात्र आज या ठिकाणी मात्र धावांचा अजूनही पाठलाग. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेला अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे से उडान होती है. 101 धावा पूर्ण आणि या वेळेला हुक केलाय. बाय हुक बाय क्रुक. चेंडू सीमा रेषेच्या हा पहिला बाउन्सर. या वेळेला मात्र हा मनगटी फटका आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. मिनी हेलिकॉप्टर आणि सांघिक धावसंख्या झाली आहे 109 आणि 23 चेंडूंमध्ये संदीप. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितल्याप्रमाणे आम्हीची मॅच लई घाण आम्ही हारलोय. बॅटिंग लई चांगली केली, पण आमच्याकडनं बॉलिंग त्या प्लेयरला चांगलं बॉलिंग करता आलं नाही. लई घाण मूड ऑफ झाला आहे. तुम्हाला आता काय सांगायचं आणि काय तुम्ही आता बघितलं आहेच कसं काय 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 झालं. प्लेयर चांगला आहे, पण माझ्याकडनं पण एक 3-4 फुलटॉस बॉल पडल्यात. ते पण प्रयत्नच होता एक प्रकारचा. एलबीवर आतल्या बाजूला बॉल सीन करून मी टाकत होतो. एलबी निघल असे काहीतरी अपेक्षा होती, पण 2 बॉल नीट पडले. पण त्याला देखील त्यांना 2-3 बाउंड्र्या मारला आहे. प्रयत्न असेल चांगले तर ह्याच्यापेक्षा चांगली पुढच्या वेळी ओव्हर करण्याचा. चांगल्या धावा बनवल्या होत्या बॅट्समननी, पण आमच्याकडनं ते झालं नाही. पण आता खचून जाण्यात पॉईंट नाही आहे. याच्यापेक्षा चांगला तर आम्हाला परफॉर्मन्स दाखवणारच आहे. आम्ही कुठल्या पण परिस्थितीत दाखवणार आहे. कॅप्टन पण जरा नाराज झाले आमच्यावर, टीम ओनर पण नाराज झाली. पण प्रत्येक वेळी आमची चांगली ओव्हर पडेल अशातला पण काय भाग नाही आहे. पण आम्ही दररोज त्याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करून पण आमच्याकडनं ही चूक झाल्या म्हटल्यानंतर जरा खरं सांगतो म्हणजे लई घाण मूड झाला आहे. त्यामुळे नेक्स्ट टाईम आम्ही चांगला प्रयत्न करेन. 100% दिन आमचा. आणि परत ज्या हिशोबाने प्रिपेअर करून गेलो तो बॉल बाहेर काढायच्या नादात होतो, पण चला असू दे. एलबीच्या मी नादाला लागलो आणि अंगलट घेतलो, पण ठीक आहे. चला हे काय चांगलं होते. ऑल इंडिया आयकॉन प्लेअरला मी आज पहिल्यांदा बॉलिंग टाकलो. माझं मला चांगलं वाटायला लागले, पण जे शॉट खेळा त्यानं चांगले खेळा. पण माझ्याकडनं पण एक 4 बॉल घाण पडल्यात. त्यामुळे नेक्स्ट टाईम ती चूक सुधारीन मी. बघूया आता काय काय होते. बाय.